2000 सालची गोष्ट आहे. म्हणजे 26 वर्षांपूर्वी रात्रीचे 12:30 वाजले होते. अतुल नावाचा एक मुलगा ठाण्यावरून पुण्याला जायला निघाला. त्याच्या आईने सांगितलं होतं की एवढ्या रात्रीचा जाऊ नकोस, काळजी वाटते म्हणून. वडील म्हणाले, जात असशील तर नीट जा, पण रस्त्यात जर कोणी थांबवलं, लिफ्ट मागितली तर थांबू नकोस, निक्षून सांगितलं होतं. पण तो म्हणाला, मी मोठा झालोय, काळजी करू नका, मी व्यवस्थित जाईन. तो पार्किंग मध्ये गेला. त्यांनी पार्किंग मधून गाडी काढली. यामाची चांगली त्याची गाडी. आई वडिलांनी त्याला हाय केलं, बाय केलं, नीट जा सांगितलं, सांभाळून जा सांगितलं. तो निघाला. त्यांनी ब्लूटूथ ऑन केलं आणि कानामध्ये ब्लूटूथ लावून गाणी ऐकत ऐकत चालला होता. हायवे लागला तसा मस्त थंड वारा यायला लागला. त्याला खूप छान वाटू लागलं. राईड तो एन्जॉय करत खोपोली गेलं, मग घाट सोडला. वाहनं हळूहळू कमी होऊ लागली. अंधार वाढत गेला आणि उजेड कमी येत गेला. आणि मग रस्त्याच्या त्या कडेला एक भिजलेला मुलगा दादा थांब, दादा थांब म्हणून हात करत होता. त्याने पटकन ब्रेक मारला आणि मग त्याला आठवलं की वडील म्हणाले होते की घाटात थांबू नकोस, रस्त्यात कोणीही लिफ्ट मागितली तरीही थांबू नकोस. त्याने पटकन ब्रेक सोडला आणि परत गाडी चालू केली. थोडा पुढे गेल्यावर त्याला असं वाटलं की बरं झालं थांबवलं नाही. वडिलांनी सांगितलं होतं. मग तो हसला जरा. म्हणाला, काय लोक रस्त्यात पण गाडी थांबवतात, ते पण एवढ्या रात्री. जवळपास आता 2-2:30 वाजले होते. मस्त गाडी चालवत 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 त्यांनी लोणावळा क्रॉस केला आणि जवळपास 4-4:30च्या दरम्यान तो पुण्यामध्ये पोहोचला. त्यांनी गाडी थांबवली, कानातले हेडफोन्स काढले. तर त्याला अचानक त्याची बाईक हलकी झाल्यासारखं वाटलं. त्यांनी पटकन मागे बघितलं तर आरशामध्ये तोच मुलगा. डोळे खोल गेले होते आणि एकदम बारीकसा, भिजलेला. तो शॉक झाला. त्यांनी तर लिफ्ट दिली नव्हती, मग हा मुलगा इथे कसा? तो बाईकवरून खाली उतरला. त्यांनी त्याला थँक्यू म्हटलं आणि तो निघाला. 3 पावलं गेला आणि अचानक अदृश्य झाला. याला घाम फुटला. याला काहीच सुचेना झालं. त्यांनी पटकन बाबांना फोन लावला की मी पुण्यात पोहोचलोय, पण आता मी बाईकवरून आलो. तर बाबांनी म्हटलं, तू कोणाला लिफ्ट दिली होतीस? तो म्हणाला, नाही नाही, लिफ्ट नाही दिली. मग एक मुलगा अचानक. आणि तो जसा घरी गेला त्याला ताप आला. 12 ते 15 दिवस तो ताप जातच नव्हता. हळूहळू हळूहळू त्याच्यामधून तो रिकव्हर होत गेला आणि महिन्यानंतर जरा बरा रिकव्हर झाला. पण त्यांनी ठरवलं की आता ठाणे ते पुणे हा प्रवास बाईकनी करायचा नाही. तो बाईकने असं जात होता, तिथल्या तिथे ठाण्यामध्ये फिरत होता. आणि एक दिवस अचानक त्याची बाईक त्याला जड वाटत लागली. त्यांनी बाईक थांबवली तर ती हलकी झाली आणि हळूच त्याच्या कानात कोणतरी म्हटलं, थँक्यू.